रविवार दिनांक 1 जून 2025 को भाजपा व्यापारी आघाड़ी ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरे ने अपना जन्मदिन सामाजिक कार्य करके मनाया। सुबह 10 बजे से टिटवाला के पारस बाल भवन में अनाथ बच्चों को धान्य वाटप कर उन बच्चों के बीच केक काटा। उसी प्रकार दोपहर 3 बजे गौशाला में गौ माताओं को चारा खिलाकर पुण्य का काम किए और शाम 7 बजे से खड़ौली के मातोश्री वृद्धाश्रम में सभी माताओं व पिताओं को भोजन खिलाकर उनका आशीर्वाद प्राप्त किए और जीवन में कोई भी समस्या हो वे सदैव तत्पर रहेंगे, ऐसा डॉक्टर यशवंत सोरे ने वृद्धाश्रम में कहा। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रम मध्ये माझा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो। खरोखरच आपण कुणी काही घेऊन आलेलं नसतो आणि काही घेऊन जाणारही नाही। सर्वप्रथम मला एक खंत वाटते की असे वृद्धाश्रम असूच नाही, म्हणजे आपल्या मुलांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये यायला लागेल अशा प्रकारची लाजीरवाणी गोष्ट करूच नाही, या मताचा मी आहे। त्यामुळे असं वाटतं ते जी नालायक मुलं असतील त्यांनी असं केलं असेल ठीक आहे, पण तुम्हाला कुठेतरी एक खारीचा वाटा थोडीशी मदत करण्याचा अधिकार मला या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळाला हे मी माझं भाग्य समजतो। आम्ही सकाळी एका शाळेमध्ये अनाथाश्रमामध्ये अन्नधान्य वाटप केलं, दुपारी गोशाळेमध्ये गेलो आणि आज हा तिसरा कार्यक्रम मातोश्री वृद्धाश्रमामध्ये केला। खरोखरच आता मनोहरनी सांगितलं वाढदिवस आपण कुठेही साजरा करू शकतो, कितीही मोठ्या पार्ट्या देऊ शकतो, परंतु त्याच्यातनं निष्पन्न काय होणार आहे? आपण समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव ठेवून आपण काम केलं पाहिजे आणि तीच भावना माझ्या मनात असं वाटतंय की यावेळेस मला थोडा कमी वेळ मिळाला, पण पुढच्या वेळेस किंवा मध्यंतरी मॅडम तुम्ही कधीही मला फोन करा, मला सांगा, इथे जी काही मदत लागेल ती देण्यासाठी मी माझ्या परीने 100% प्रयत्न करेन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। आपला आशीर्वाद हा माझ्यावर ठेवा। माझ्या हातून जे काही घडेल चुकीचं घडू नये, जे काही घडेल ते चांगलंच घडावं असा आपण मला आशीर्वाद द्या आणि नेहमी समाजाची सेवा करण्यासाठी मी तत्पर राहावं असाच आशीर्वाद। बाकी मला प्रॉपर्टी धनसंपत्ती काही नको, मला फक्त चांगलं आरोग्य आणि तुमचा आशीर्वाद असावा हीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।